मागच्या लेक्चर मध्ये काय बघितलं, जे आपले मटेरियल्स आहेत, मटेरियल्स पाईपचे मटेरियल आपण कोणते कोणते यूज करतो आणि ते जे काही मटेरियल यूज करतो त्याचं जॉईंट कोणतं, त्याचं मटेरियल आपण बघत होतो. पाईप मटेरियल मध्ये कोणते कोणते बघितले, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक पाईप्स. तुमच्या मेटॅलिक मध्ये कास्ट आयर्न पाईप्स, गॅल्वनाइज्ड पाईप, डक्टाइल आयर्न पाईप, माइल्ड स्टील पाईप्स आणि नेक्स्ट तुमची येतील नॉन मेटॅलिक पाईप. नॉन मेटॅलिक मध्ये तुमच्या आरसीसी पाईप्स, प्रिस्ट्रेस्ड पाईप, एस्बेस्टॉस सिमेंट पाईप, पीव्हीसी पाईप्स. तर तुमच्या कशामध्ये येतात, नॉन मेटॅलिक पाईप मध्ये येतात. सॉरी, आरसीसी पाईप येतात, ते पण मेटॅलिक पाईप मध्ये येतात तुमच्या. आणि पॉलिइथिलीन पाईप, एचडीपी पाईप आणि बार रॅप्ड स्टील सिलेंडर पाईप्स हे तुमच्या कशात येतात, नॉन मेटॅलिक पाईप. त्याचे आपण ऍडव्हान्टेजेस बघितले, डिसएडव्हान्टेजेस बघितले. ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस नुसार आपल्याला किती आपला टोटल लाईफ स्पॅन पाहिजे, आपली कॅपॅसिटी किती आहे आणि आपल्या मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या लेंथ आणि डायमीटरच्या पाईप अवेलेबल आहेत ते आपण काय करणार आहे, त्याच्यावरून आपण आपल्याला आपल्या पर्टिक्युलर एरियामध्ये कोणत्या मटेरियलची पाईपलाईन आपल्याला करायची ते आपण काय करणार आहे, डिसाईड करणार आहे. टोटली आपल्या प्रॉपर्टीज बघू. कोणत्या कोणत्या व्हर्टिफाईड क्ले पाईप्स बघितल्या, एस्बेस्टॉस पाईप्स, त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, पॉलिइथिलीन पाईप क्लासिफिकेशन, जे तुमचे कास्ट आयर्न पाईप जे मटेरियल यूज केलेले आहे त्याच्यानुसार जे क्लास डिवाइड केलेले आहेत ते कशानुसार डिवाइड केले, तर टोटल प्रेशर किती आहे तुमच्या पाईप वरती त्याच्यावरून क्लासिफिकेशन केलेलं आहे तुमच्या पाईपचं. नेक्स्ट बघत होतो आपण जॉईंट्स इन द पाईप. तर आता जॉईंट्स इन द पाईप मध्ये बघा, कॅटेगरीज ऑफ जॉईंट डिपेंडिंग अपॉन देअर कॅपॅसिटी ऑफ मुवमेंट. आता याच्यामध्ये 3 प्रकारचे जॉईंट आहेत. फर्स्ट आहे रिजिड जॉईंट, सेकंड आहे सेमी रिजिड जॉईंट आणि थर्ड आहे फ्लेक्सिबल जॉईंट. तर याच्यातले आपण जे रिजिड जॉईंट आहेत ते आपलं कोणतं रिजिड मटेरियल कोणतं आपण यूज करतोय, तर आरसीसी पाईप्स आहेत. आरसीसी पाईप्सच्या तिथेच तुम्हाला काय, ज्या रिजिड जॉईंट आहेत, रिजिड जॉईंट तुम्हाला काय करावे लागतील, प्रोव्हाइड करावे लागतील. तर हे रिजिड जॉईंट का म्हटलंय, तर तुम्ही याच्यामध्ये जे काही कनेक्शन करणारे जे जॉईंट आहे तो तुम्ही काय करणार आहे, एकतर फ्लॅंज मटेरियल यूज करणार, ज्या स्टील प्लेट्स आहेत त्या स्टील प्लेट्स यूज करणार आहे. वेल्डेड आणि टर्न वेल्डेड मटेरियल मध्ये काय, जे आपल्या 2 स्टील प्लेट्स आहेत त्या 2 स्टील प्लेट्स काय करणार आहे तुम्ही, फिक्सिंग वेल्डिंग करून करणार. तर हे झाले तुमचे रिजिड जॉईंट. सेमी रिजिड जॉईंट आणि फ्लेक्सिबल जॉईंट मध्ये काय तुम्हाला आपण 1 बाय 1 बघत होतो. तर कास्ट आयर्न पाईप मध्ये कोणते कोणते आपण जॉईंट्स यूज करतोय आपण बघूयात. पुढे आपल्याला आहे स्लाइड मध्ये. टाइप्स ऑफ जॉईंट इन कास्ट आयर्न पाईप्स मध्ये कोणते कोणते, सॉकेट अँड स्पिगॉट जॉईंट, सेकंड फ्लॅंज जॉईंट, मेकॅनिकल जॉईंट, फ्लेक्सिबल जॉईंट आणि एक्सपान्शन जॉईंट. आपण ज्या सीआय पाईप्स यूज केलेले आहेत आपल्या पाईपलाईन मध्ये कास्ट आयर्न पाईप्स, तिथे आपण 1 2 3 4 5 जॉईंट्स आहेत हे यूज करू शकतो. तर त्याच्यामध्ये कसं, तर सॉकेट अँड स्पिगॉट जॉईंट ला आपण काय म्हटलेलं आहे, बेल टाइप ऑफ जॉईंट, कारण याचा शेप कसा आहे, बेल टाइप शेप आहे. तुम्हाला याची डायग्राम पण मी दाखवलेली मागच्या लेक्चर मध्ये. तर टोटल जेव्हा जेव्हा तुम्हाला फ्लॅट कर्व वरती तुम्हाला पाईप आहे तुमची फ्लॅट कर्व वरती तुम्ही प्लेस केली, त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, सॉकेट अँड स्पिगॉट जॉईंट आहे ते तुमच्या पाईपला यूज करू शकता. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे तुमचा तुमच्या या दोन पाईप आहेत, सपोज 1 आणि 2, या 2 पाईपचं काय करायचं तुम्हाला, इथं कनेक्शन करायचं. तर तुम्ही इथं काय केलेलं आहे, सॉकेट अँड स्पिगॉट जॉईंट यूज केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही अगोदर इथं काय केलेलं आहे, ज्यूट मटेरियल आहे ते फॉर जे तुमचं फिक्सिंग आहे ते फिक्सिंग व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, ज्यूट मटेरियल आहे ते तुम्ही इथं यूज केलेलं आहे. आणि त्यानंतर तुमचा जो बेल टाईप शेप ऑफ जॉईंट आहे त्याचं तुम्ही इथे यूज करून काय केलेलं आहे, 2 पाईपचं जॉईनिंग व्यवस्थित केलेलं आहे. तर याच्यामध्ये आता तुम्हाला तुमचं डायमीटर ऑफ पाईप किती मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर 15 सेंटीमीटर डायमीटर पाईप मध्ये अवेलेबल आहे. त्याचं
तर बघा किती डायमीटर मध्ये अवेलेबल आहे. 15 सेंटीमीटर डायमीटरच्या पाईप्स अवेलेबल आहेत. त्याचे लेंथ किती 3.5 to 4 kg लेंथ मध्ये आपल्याला काय आहेत अवेलेबल आहेत ते मार्केटमध्ये. आणि या जॉईंटला तुम्ही काय म्हणू शकता, सीआय पाईप्सला आपण सीआय पाईप्स मध्ये आपण यूज करतोय. थोड्याफार अमाऊंट मध्ये तुम्ही हे फ्लेक्झिबल जॉईंट म्हणून पण यूज करू शकता, कारण जे आपलं मटेरियल आपण यूज करतोय ते कसं आहे फ्लेक्झिबल मटेरियल आपण इथं यूज केलेलं आहे. नेक्स्ट आपला जॉईंट आहे फ्लॅंज जॉईंट. आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपल्या स्टील प्लेट्स आहेत, स्टील प्लेट्स यूज केलेल्या आहेत. आणि स्टील प्लेट्स कसे जॉईन केलेले आहेत, नट बोल्टचा यूज करून आपण काय करतो, इथे आपल्या स्टील प्लेट्स जे तुमचे दोन पाईप्स आहेत, ज्या दोन पाईप्सचं कनेक्शन आपल्याला इथं करायचंय. वन आणि टू या दोन पाईप्सचं आपल्याला काय करायचंय, कनेक्शन करायचंय. तर इथे आपल्या ज्या स्टील प्लेट्स आहेत ते आपण ऍट द लेंथ ऑफ द पाईप प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ती स्टील प्लेट प्रोव्हाइड केल्यानंतर आपण त्याचं जॉईनिंग कसं केलेलं आहे, विथ द हेल्प ऑफ नट अँड बोल्ट्स. नट आणि बोल्ट्सचा यूज करून आपण काय केलेलं आहे, या स्टील प्लेट्सचं जॉईनिंग केलेलं आहे. तर आपण याला काय म्हणू शकतो, त्यामुळे आपण काय म्हटलेला फ्लॅंज जॉईंट हा कशा प्रकारचा रिजिड आणि रिजिड जॉईंट मध्ये मोडतो. आणि जे आपले स्टील प्लेट्स यूज केले याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ शकतो इथे, तर जे तुमचा लिकेजचा प्रॉब्लेम आहे, वॉटर लिकेजचा, तो प्रॉब्लेम तुम्हाला या जॉईंट मध्ये येऊ शकतो मोस्टली. एकच मिनिट. तर याच्यामध्ये बघा जिथे जिथे डिफ्लेक्शन्स आणि व्हायब्रेशन्स असतील, जिथे तुमचं प्रेशर इन द पाईप जास्त आहे आणि तुमचे जे जॉईंट आहे जॉईंट तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करायचं, त्या ठिकाणी तुम्ही हा जो स्टील प्लेटचा जॉईंट आहे तो तुम्ही काय करणार आहे, नाही यूज करणार. आणि याच्यामध्ये तुम्हाला कसे लिकेजचे प्रॉब्लेम आहेत, जे व्हायब्रेशन्स आहेत ते या स्टील प्लेट्स नाही बिअर करू शकणार. त्यामुळे तुम्ही काय करणार आहे, जिथे लार्ज व्हायब्रेशन्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही हा जॉईंट आहे तो यूज नाही करणार आहे तुमच्या सीआय पाईप्स मध्ये. नेक्स्ट जॉईंट आहे मेकॅनिकल जॉईंट और रेसर कपलिंग. याच्यामध्ये आता आपण काय केलेलं आहे, ज्या गसेट प्लेट्स आहेत, गसेट प्लेट आहेत त्या आपण विथ द हेल्प ऑफ नट आणि बोल्ट्स आपण जॉईन केलेले आहेत. आपल्या दोन पाईप्स जिथे आपल्याला जॉईंट करायचे तिथे आपण काय केलेलं आहे, गसेट प्लेटचा यूज केलेला आहे. आणि ती गसेट प्लेट कशाने फिक्स केली आहे, नट बोल्ट्स आहेत आपले त्यांनी फिक्स केलेली आहे. आणि हे कुठे यूज करतात आपण, युजफुल फॉर पाईप टू बी कॅरीड ओव्हर ब्रिजेस और बिलो द ब्रिजेस इन हँगर्स. जे ब्रिजेस आहेत आपल्या, आपण हे जे जॉईंट बघतोय ते कशाचे आहेत, सगळे आपण सीआय पाईप मध्ये आपल्या यूज केलेले जॉईंट आहेत. ऍट द एंड ऑफ द सीआय पाईप तुम्ही हे जॉईंट आहे आपला मेकॅनिकल जॉईंट किंवा ड्रेसर कपलिंग जॉईंट म्हणू शकता तुम्ही. हा जॉईंट आहे तो ऍट द एंड ऑफ सीआय पाईप तुम्ही काय करू शकता, प्रोव्हाइड करू शकता. आणि कुठं तर मेनली जे ब्रिजेस आहेत, तिथून ज्या पाईप्स गेलेले आहेत आपल्या वेस्ट वॉटर लाईन किंवा आपली वॉटर लाईन गेलेली असेल तर तिथं तुम्ही हे जॉईंट्स आहेत ते काय करू शकता, यूज करू शकता.
तर नेक्स्ट आपला आहे सेकंड टाइप फ्लेक्झिबल जॉईंट. तर फ्लेक्झिबल जॉईंट आपण कुठे जिथं आपल्या जे सरफेस आहेत, सपोज आपली वॉटर लाईन आहे किंवा वेस्ट वॉटर लाईन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टर्न आलेले आहेत, अनइव्हन सरफेसेस आहेत आपल्या पूर्ण टोटल पाथ मध्ये, त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, जे फ्लेक्झिबल जॉईंट आहे ते फ्लेक्झिबल जॉईंट आहेत ते यूज करू शकता. तर त्याच्यामध्ये अजून कुठं कुठे जे रिव्हर्स आहेत, रिव्हर बेड्स असतील किंवा एखादा कर्व आला असेल तुमच्या पाथ मध्ये, तर तिथे तुम्ही अनइव्हन सरफेस वरती हा फ्लेक्झिबल जॉईंट आहे तो प्रोव्हाइड करू शकता तिथे. तर त्याच्यामध्ये काय, जे स्पिगॉट जॉईंट आहे प्लेन, फर्स्ट आपला आपण जॉईंट बघितला सेम तेच मटेरियल आपण इथे यूज केलेलं आहे, जे बेल टाईप ऑफ मटेरियल, सॉरी बेल टाईप जॉईंट आपण म्हटलेलं आहे त्याला. जे रबरचं मटेरियल आहे, रबर मटेरियल आपण इथे यूज केलेलं आहे, त्यांनी काय होणार आहे, आपला जो लिकेजचा इश्यू आहे तो पण आपला इथं रिमूव्ह होणार आहे डायरेक्टली. तर नेक्स्ट बघा आपला थर्ड पॉइंट येतोय एक्सपान्शन जॉईंट. तर आता एक्सपान्शन जॉईंट आपण जो आपला ज्या आरसीसी पाईप्स आहेत, आरसीसी पाईप्स मध्ये आपण यूज केलेलं आहे, जे आपलं टेम्परेचर व्हेरिएशन होतं ऍटमॉस्फिअर मधलं, टेम्परेचर व्हेरिएशन काय होतं, कॉन्क्रीटचं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतं. सो ते एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर जे काही क्रॅक्स आपल्या कॉन्क्रीट मध्ये तयार होतात, ते क्रॅक्स जनरेट होऊ नये म्हणून आपण काय करतोय, तर आपला एक्सपान्शन जॉईंट आहे तो एक्सपान्शन जॉईंट प्रोव्हाइड करतोय. म्हणजे काय, जे कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन होणार आहे कॉन्क्रीटचं, ते काय होईल, ते जे त्याच्यामुळे जे स्ट्रेसेस जनरेट होणार आहे ते तुमचे काय होणार, डायरेक्टली या जॉईंट, आपण हा जॉईंट प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतील, ते स्ट्रेसेस रिलीज होतील आणि आपलं जे कॉन्क्रीटला जे आरसीसी पाईपला आपला जो क्रॅक जाणार आहे, तो क्रॅक आपल्याला म्हणजे जनरेट नाही होणार. त्याच्यासाठी आपण इथं काय केलेलं आहे, आपण एक्सपान्शन जॉईंट आहे तो आपल्या पाईप मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तर इथं आपण काय केलेलं आहे, जे आपले रबर मटेरियल आहे, रबर मटेरियल पण आपण यूज केलेलं आहे, आणि जे दोन पाईप आपल्याला जॉईन करायचे आहेत, जे जॉईन करायचे पाईप, त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, स्टील प्लेट्स यूज करून तिथं त्या नट बोल्ट्सनी फिक्स केलेले आहेत पाईप आपल्या. तर बघा याच्यामध्ये कसं आहे, तर आपल्या 1 आणि 2, एकच मिनिट. आपले हे दोन पाईप्स आहेत, आपल्याला काय करायचे, आपले आरसीसी पाईप्स आहेत त्याचं आपल्याला काय करायचे, कनेक्शन करायचे. ते कनेक्शन आपण टोटल इथे तुम्हाला टोटल कनेक्शन कसं झालेलं आहे ते समजते. जी आपली प्लेट आहे, दोन आपले जे आपण स्टील प्लेट प्रोव्हाइड करणार आहे, ती ऍट द लेंथ ऑफ दी पाईप आपण प्रोव्हाइड करणार आहे. जे काय आपलं जॉईंट आहे, त्या जॉईंटच्या लेंथला आपण फर्स्ट आणि सेकंड पाईप, त्या जॉईंटच्या लेंथला आपण काय करणार आहे, प्लेट्स आहेत आपल्या त्या प्रोव्हाइड करणार आहे, आणि त्याचं जे कनेक्शन असणार आहे ते इथे तुम्हाला वरती दिसते. टोटल कनेक्शन विथ द हेल्प ऑफ बोल्ट्स तुम्ही त्या काय केलेले आहेत, पाईप्स आहेत
त्या सॉरी प्लेट्स आहेत, ही सेकंड पाईपची प्लेट आहे आणि फर्स्ट पाईपची प्लेट आहे. ती तुम्ही काय केलेली विथ द हेल्प ऑफ नट अँड बोल्ट्स तुम्ही इथं प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जे काही इथं रबर मटेरियल प्रोव्हाइड केलेले आहे ते कशासाठी आहे, तर तुमचे जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे स्ट्रेसेस जनरेट झालेले आहेत, ते स्ट्रेसेस जनरेट झालेले तुमचे काय होणार आहेत इथं डायरेक्टली रिलीज होणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, रबर मटेरियल आहे ते प्रोव्हाइड केले. तर आता नेक्स्ट जॉईंट आहे, आतापर्यंत आपण कोणते कोणते बघितले, सीआय पाईप्सचे रिजिड जॉईंट, फ्लेक्सिबल जॉईंट आणि सेमी रिजिड जॉईंट, असे आपण 3 जॉईंट बघितले कशाचे, सीआय पाईप्सचे. नेक्स्ट आहेत आपल्या जीआय पाईप्स, गॅल्वनाइज्ड स्टील पाईप्स. त्या पाईप्स मध्ये आता आपले बघा, ह्याच्यामध्ये आपण मेनली वेल्डेड आणि रिवेटेड जॉईंट आहेत आपण ते प्रोव्हाइड करतो. तर बघा आता, generally steel pipes of different lengths are connected by riveting and welded joints. जे riveting आहे आणि welding आहे ते प्रोव्हाइड करतो आपण या जॉइंट्स मध्ये. जे आपले स्टील प्लेट्स आहेत त्या आपण स्टील प्लेट्सचं काय करणार आहे, आपण आतापर्यंत नट बोल्टचा यूज करून जॉईन करत होतो, पण इथे आपण काय करणार आहे, त्या स्टील प्लेट्सला वेल्डिंग करणार आहे आणि रिवेटिंग करणार आहे. जे आपले एक्सपान्शन, जे आपले स्टील प्लेट्स आहेत ते expansion joints are not required in steel pipes which are buried underground because they are not subjected to large temperature stresses. जे आपण आतापर्यंत जे आपले आरसीसी पाईप्स होते त्याच्यात टेम्परेचर व्हेरिएशन होऊन काय होत होतं, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन, त्यामुळे आपल्याला तिथे काय एक्सपान्शन जॉईंट प्रोव्हाइड करावे लागले. पण आपल्याला या पाईप्स मध्ये, जीआय पाईप्स मध्ये एक्सपान्शन जॉईंट्स आहेत ते प्रोव्हाइड करायची गरज नाहीये. फक्त इथे तुम्हाला काय करोजन रेजिस्टन्स, जे काही तुमचे टेम्परेचर व्हेरिएशन होणार आहे त्याच्याने जे काही तुमचं कोरोजन होणार आहे तुमच्या स्टील प्लेट्सचं, त्याच्यासाठीच तुम्हाला काही ट्रीटमेंट आहे ती प्रोव्हाइड करावी लागेल. जे तुमच्या, ते पण कशासाठी, ज्या पाईप्स तुमच्या अंडरग्राउंड असतील त्या पाईप्ससाठी. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपला जॉईंट इन द एस्बेस्टॉस सिमेंट पाईप. याच्यामध्ये आपण सिंपल आपला सिंपल जॉईंट आहे स्टील जॉईंट, तो आपण डायरेक्टली प्रोव्हाइड केलेला आहे. जो आपला जे 2 पाईप्स आहेत त्या डायरेक्टली आपण विथ द हेल्प ऑफ सिमेंट कॉन्क्रीट आपण काय केलेलं आहे, तर भरून काढलेले आहे. तो गॅप आहे तो सिमेंट कॉन्क्रीटने आपण काय केलेलं, डायरेक्टली भरून काढलेला आहे. आणि आपण हा कुठे प्रोव्हाइड करू शकतो, एस्बेस्टॉस सिमेंट पाईप आहेत आपल्या, त्याच्यामध्ये आपण हा जॉईंट आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या पाईप्स बघितल्या बघा, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक पाईप, सीआय पाईप, जीआय पाईप, माइल्ड स्टील पाईप, डक्टाइल स्टील पाईप, आणि ह्या आपल्या ज्या नॉन मेटॅलिक पाईप्स आहेत. नॉन मेटॅलिक पाईप्स मध्ये आपल्याला जॉईंटचा काहीच प्रॉब्लेम नाही. जे मेटॅलिक पाईप्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, जे जॉईंट्स आहेत आपले ते प्रोव्हाइड करायचे. तर ते कोणते कोणते आपण जॉईंट्स बघितले, सीआय पाईप्सला सिंपल रिजिड जॉईंट, सेमी फ्लेक्झिबल जॉईंट आणि फ्लेक्झिबल जॉईंट. आणि जीआय पाईपला आपण आता बघितले जे आपले जीआय पाईपला आपल्याला काय एक्सपान्शन जॉईंट्स आहेत ते प्रोव्हाइड करायची गरज नाहीये. आपले जे स्टील प्लेट्स आहेत ते आपण डायरेक्टली काय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ स्टील प्लेट्सला वेल्डिंग करून आपण ते जॉईंट आहेत ते डायरेक्टली प्रोव्हाइड करू शकतो आपल्या पाईप्स मध्ये.
स्क्रीन दिसते का बघा, स्क्रीन दिसते का? येस मॅम. तर आपला बघा युनिट फर्स्ट मधला पण सिलेबस आपला जो कम्प्लीट सिलेबस आहे, सोर्सेस ऑफ वॉटर, सबसर्फेस सोर्सेस, लोकेशन, डेफिनेशन, फॅक्टर्स अफेक्टिंग लोकेशन ऑफ इनटेक स्ट्रक्चर्स, आपले टाइप्स ऑफ इनटेक स्ट्रक्चर्स पण झालेले आहेत. नेक्स्ट वॉटर सप्लाय सिस्टीम, फ्लो डायग्राम, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ डिमांड, वॉटर डिमांड, पॉप्युलेशन फोरकास्टिंग, डिझाईन पिरियड, जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ते पण आपल्या इथे झालेले आहेत कम्प्लीट. क्वालिटी ऑफ वॉटर, कॅरेक्टरिस्टिक्स, फिजिकल केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर, पीएच, डिझॉल्ड ऑक्सिजन, फ्लोराईड, नायट्रोजन कंपाऊंड्स, हे पण आपला पार्ट आहे तो सिलेबसचा कव्हर झालेला आहे. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर मध्ये जे आपण मॅम आपलं वेस्ट वॉटरचं, हॅलो, आवाज येतोय? ते एमपीएन टेस्ट वगैरे ते राहिलंय की. ते आपल्या ह्याच्यामध्ये ते प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला ते एकच प्रॅक्टिकल राहिलेलं आहे आपल्याला, तेवढंच. नेक्स्ट प्युरिफिकेशन ऑफ वॉटर मध्ये पण आपला बराच पार्ट आहे तो कव्हर झालेला आहे, जवळजवळ सगळाच पार्ट. स्क्रीनिंग, एरिएशन मेथड, सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन, जार टेस्ट पण आपली कंप्लीट झाली. नंतर सेडिमेंटेशन टँक, तर आता आपण आपल्या वॉटर ट्रीटमेंटची प्रोसेस बघितली. त्याच्यामध्ये काय केलं आपण, स्क्रीनिंग, एरिएशन, त्यानंतर सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन, सेडिमेंटेशन, त्यानंतर लास्टला आपण काय केलं, डिसइन्फेक्शन. तसंच आपली वेस्ट वॉटर ही झाली आपली वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस. तर आता आपण बघूया वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस काय आहे. तर त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी ट्रीटमेंट, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी ट्रीटमेंट असं आपल्याला स्टेप्स आहेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टेप आहे प्रिलिमिनरी ट्रीटमेंट मध्ये काय काय करणार आहे, जे आपली स्क्रीनिंग आहे. स्क्रीनिंग मध्ये जे काही आपलं डेब्रिस मटेरियल असेल, जे लार्ज पार्टिकल्स, लार्ज वेस्ट असेल, ते आपल्या वॉटर मधले आपण काय करणार आहे, डायरेक्टली रिमूव्ह करणार आहे. त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय आहे, ग्रीट रिमूव्हल ट्रीटमेंट आहे. ग्रीट रिमूव्हल मध्ये आपले जे काही वेस्ट आहे त्याच्यामध्ये सँड असतील किंवा स्मॉल पार्टिकल्स असतील, ग्रीट्स असतील, ते आपण काय करणार आहे, इथं डायरेक्टली रिमूव्ह करणार आहे आपल्या स्क्रीनिंग या प्रोसेसने. आणि याच्यामध्ये आपण अजून काय, आता तुमचा जो इथे बघा या चार्ट मध्ये प्रायमरी ट्रीटमेंट आणि सेकंडरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये काय, तुमचं जे वेस्ट आहे किंवा सिवेज आहे ते तुम्ही काय करणार आहे, स्क्रीनिंग करणार आहे. त्याच्यानंतर कम्युनिकेटर मध्ये त्याचं मिक्सिंग करून, त्यानंतर काय ग्रीट चेंबर मध्ये तुमचे जे ग्रीट्स आहेत, जे सँड पार्टिकल्स आहेत, ते तुम्ही इथे रिमूव्ह करून काय करणार आहे, तुमच्या सेकंडरी ट्रीटमेंटला प्रायमरी क्लॅरिफायरचा विथ हेल्प ऑफ प्रायमरी क्लॅरिफायर पास करणारे सेकंडरी ट्रीटमेंटसाठी. तर म्हणजे आता स्क्रीनिंग आहे, स्क्रीनिंग मध्ये तुम्ही काय केलं, जे तुमचे डेब्रिस पार्टिकल आहेत, जे रॉ सिवेज आहे तुमचे, त्याच्यात जे मोठे पार्टिकल्स आहेत ते तुम्ही काय केले, स्क्रीन्सचा यूज करून डायरेक्टली तिथं रिमूव्ह केलेले आहेत. नेक्स्ट ग्रीट चेंबर आहे. ग्रीट चेंबर मध्ये तुम्ही काय केलं, सँड आणि तुमचे जे स्मॉल ग्रीट्स असतील, सँड पार्टिकल्स असतील स्मॉल, ते तुम्ही काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. आणि कम्युटेटर आहे, त्याच्यामध्ये काय आहे, जे लार्ज साईजचे जे पार्टिकल्स आहेत तुमच्या स्क्रीनिंग मध्ये जे पास होतील पुढे, ते तुम्ही काय करणार आहे, इथं मिक्सर सारखे इथं ग्राइंड करणार आहे. म्हणजे काय होतील, ते तुमच्या ग्रीट चेंबर मध्ये तुम्हाला रिमूव्ह करता येतील. हा जो तुमचा पार्ट आहे तो तुमच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये नव्हतं, हे वेस्ट ट्रीटमेंट प्लांट मध्ये हा एक्स्ट्रा पार्ट आहे तुमचा कम्युटेटरचा. तर स्क्रीनिंग झालं. नेक्स्ट स्टेप येते कम्युटेटर मध्ये तुमचं जे वेस्ट आहे, जे लार्ज पार्टिकल्स असतील ते तुमचे काय होतील, इथं ग्राइंड होतील. आणि तुम्ही नंतर ग्रीट चेंबर मध्ये जे स्मॉल सँड पार्टिकल्स आहेत आणि जे स्मॉल पार्टिकल्स आहेत ग्रीट्स, ते तुम्ही काय करणार आहे, इथं डायरेक्टली रिमूव्ह करणार आहे. नेक्स्ट येतं आपलं फ्लोटिंग युनिट. फ्लोटिंग युनिट मध्ये काय केलेले आपण, जे आपले ऑइली मटेरियल आहे किंवा ग्रीस मटेरियल आहे, जे जे तुमच्या वॉटर वरती काय होतात, तर वॉटरच्या वरती फ्लो होत असतात, ते तुम्ही काय करणार आहे, तुमच्या फ्लोटेशन युनिट आहे. फ्लोटेशन युनिट मध्ये तुम्ही जे ऑइल आणि ग्रीस मटेरियल आहे ते तुम्ही काय करणार आहे, इथं रिमूव्ह करणार आहे. हे आपण टोटल जे चार्ट आहे ते बघूयात, एकच मिनिट.
तर आपण याच्यामध्ये जे आपले ऑइली सबस्टन्सेस आहेत ते पण रिमूव्ह करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, ज्याच्यासाठी जे आपल्या ट्रीटमेंट प्लांट मध्ये आपण अपर बॅरियर प्रोव्हाइड केलं होतं आपल्या सेप्टिक टँक मध्ये, तसंच आपण इथं पण प्रोव्हाइड करणार आहे, जे तुमच्या इथं आता या डायग्राम मध्ये नाहीये, तुम्हाला मी दाखवेल नंतर. नेक्स्ट फ्लो मेजरिंग युनिट सच एज पार्शियल फ्लो आणि पंप्स आहेत आणि प्री एरिएशन युनिट्स पण तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंट मध्ये काय केलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत. जे प्रायमरी क्लॅरिफायर आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही काय करणार आहे, जे तुमचा आता फ्लोटेशनचा पार्ट होता त्याच्यामध्ये तुम्ही जे तुमचे प्रायमरी क्लॅरिफायर मध्ये ऑइली सबस्टन्सेस असतील किंवा जे ग्रीस मटेरियल असेल ते सुद्धा तुम्ही इथं काय करणार आहे, प्रायमरी ट्रीटमेंट मध्येच तुम्ही रिमूव्ह करणार आहे. आणि सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये काय करणार आहे, जे तुमचं हे सगळ्या प्रोसेसेस होऊन जे वेस्ट मटेरियल आहे, जे वेस्ट वॉटर आहे ते तुम्ही आहे तसं तुमच्या एरिएशन टँक मध्ये पास करणार. एरिएशन टँक मध्ये जे एरिएशन होण्यासाठी तुम्ही इथं काय केलेलं आहे, तर तुमचा एअर कॉम्प्रेसर आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. इथे तुमचं काय करता तुम्ही, जे वॉटर मधलं ऑक्सिजन आहे तो इन्क्रीज करतात. जे तुमचं बॅक्टेरियाज आहेत त्यांनी बॅक्टेरियाज काय होतील तुमच्या इथं विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन तुमचे डायरेक्टली किल होणार. तुमचा ऑक्सिजन कंटेंट आहे वॉटरचं तो तुम्ही इन्क्रीज करणार. जे तुमचं वेस्ट मटेरियल आहे त्याचं जे ऑक्सिजन कंटेंट आहे तो तुमचा काय झालेला असतो, कमी झालेला असतो. त्याच्यामुळे ते कसं आहे, तुमचं वॉटर इम्प्युअर आहे ते प्युअर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं जे एअर कॉम्प्रेसर आहे, एअर कॉम्प्रेसर मधून तुम्ही जी एअर पास करतात ते काय करेल, तुमच्या वॉटर मधला ऑक्सिजन कंटेंट आहे तो इन्क्रीज करेल. आणि सेकंडरी क्लॅरिफायर मध्ये जे काही तुमचं जे स्लज आहे, जे तुमचं या फर्स्ट प्रोसेस मध्ये प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये रिमूव्ह नाही झालं ते तुम्ही काय करणार आहे, सेकंडरी क्लॅरिफायर मध्ये रिमूव्ह करणार आहे. ह्याची क्लॅरिफायर आहेत, त्याचं इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे ते पण आपण बघूयात नंतर. फक्त आता एक फ्लो डायग्राम बघा. आणि याच्यामध्ये जे तुमचं एरिएशन आहे, एरिएशन झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, सेकंडरी क्लॅरिफायरला जे आपलं वॉटर आहे ते ट्रीटेड वॉटर आहे ते तुम्ही पास करणार आणि ते नंतर बाहेर झाली. याच्यातून जे काही तुमचे वेस्ट मटेरियल आहे ते तुम्हाला काय करायचंय, जे तुमचे रिटर्न स्लज आहे, जी स्लज आहे ते तुम्हाला काय करायची, रिमूव्ह करायची. त्याच्यासाठी तुम्हाला रिटर्न स्लज प्रोसेस पण तुम्हाला इथे दिलेली. म्हणजे तुमचे प्रायमरी क्लॅरिफायर आहे, प्रायमरी क्लॅरिफायर मधून येणारी स्लज पण तुम्ही काय करू शकता, डिस्पोज करू शकता. आणि सेकंडरी क्लॅरिफायर मधून पण येणारे जे काही वेस्ट मटेरियल तुम्ही रिमूव्ह केलेले तुमच्या वॉटर मधलं ते पण तुम्हाला काय करायला, रिमूव्ह करण्यासाठी, डिस्पोज करण्यासाठी तुम्हाला इथं दुसरी सिस्टीम आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. प्रायमरी क्लॅरिफायर मधून जे स्लज तयार होईल, रिमूव्ह केलेलं स्लज आणि सेकंडरी क्लॅरिफायर मधून रिमूव्ह केलेलं स्लज तुम्ही काय करणार आहे, ट्रीटमेंट प्लांट कडे किंवा जे डिस्पोजल युनिट आहे तुमच्या डिस्पोजल युनिट कडे तुम्ही डायरेक्टली पास करणार आहे. तुमचं इथे एरिएशनची प्रोसेस आहे, प्रायमरी क्लॅरिफायर आणि सेकंडरी क्लॅरिफायर ह्या तुमच्या मेन ट्रीटमेंट आहे. त्याचं इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आणि इथे आपण जे आपल्या वॉटर ट्रीटमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये काय नव्हतं, कम्युनिकेटर नव्हता. जे आपल्या बाकीच्या स्टेप्स आहेत, स्क्रीनिंग आहे, एरिएशन आहे, डिसइन्फेक्शन आहे, त्या प्रोसेसेस आहेत ते आपल्याला इथे सेम करायचे. फक्त जे काही आपलं वेस्ट मटेरियल क्रिएट होणार आहे ते लार्ज क्वांटिटी मध्ये असणार आहे, ते आपल्याला काय करायचं इथं डिस्पोज करायचे व्यवस्थित. त्या डिस्पोजलच्या पण आपल्याला ट्रीटमेंट आहेत, ते आपण डायरेक्टली डंप नाही करू शकत कुठं पण. त्याची काही ट्रीटमेंट आहेत ते पण आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.